नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9 वाजलेत. आता लाईट वगैरे आली आहे. आता आपले दारे चालू आहेत. तर दोन्ही बोरवेलचं पाणी समोरच्या कडवाळ्याच्या शेतात चालू आहे. तर हे बघा, एक बोर इथं चालू आहे, ह्या काळ्या नळीतून पाणी पडतं इथं, आणि दुसरा बोर तिकडं बगळा बसलाय ना, तर तिथं चालू आहे. तर कडवाळ भिजवायला चालू आहे. कडवाळ भरपूर सुकलं होतं. चला, त्यांना खायची वेळ झाली, कारण की लाईट आल्यावरच कुट्टी केली ना. ही कुट्टी 3 फेज आहे त्याच्यावर. सर्जीराव उठा, चला. असं सगळे खातात, वृंदा सोडता, आणि बाकीचे इकडचे चौघं पण खातात. शुभश्रीला पण खायला टाकले. राव मित्रांनो, हे बघा, इकडून कसं आहे ना, प्लेन आहे, आणि हे बघा ना, हिला अर्धीच बरगडी, ही बरगडी अर्धीच आहे. म्हणजे तिला लहानपणापासून बरं का, जन्मल्यापासून असं म्हणतात की दोन्ही साईडने असेल तर चांगली गोष्ट आहे, पण इकडच्या साईडनी नाहीच आहे, उजव्या साईडनी नाहीच, आणि डाव्या साईडनीच फक्त अर्धीच आहे बरगडी. बाकीच्या ह्या फुल पूर्ण आहेत बरं का. म्हणजे बघा, इथपासून ते अशा खाली गेलेले आहेत, पण ही एकवाली इथं अर्धीच आहे. टिंग 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 इथं कट झाले, म्हणजे इथून पुढं नाहीच आहे, कट वगैरे नाही झाली. ती जन्मल्यापासूनच तशी आहे, आणि ते जन्म लगेच ओळखू आली ती की हिला एकच बरगडी, आणि एका साईडनीच अर्धी बरगडी. दोन्ही साईडने असल्यावर काय नॉर्मली असं म्हणत असतात, पण एका साईडनी नसायला पाहिजे असं म्हणतात. आपल्याला काय अडचण नाही. नंदिने, बादलची आज मोहरकी काढली बरं का. त्याला फिरवताना बिना मोहरकीचाच चांगला दिसतोय. आज मी भैडूला बोलून घेतलं ये म्हणून. हे लगेच पळायला सुरुवात केली बादली. भैडू लय भारी, तो भैडूचं ऐकतो पण सगळं. काय माहिती भेपान घेतले काय भेल काय माहिती, पण जातच नाही तिकडं. तर मी का तर गेट उघडं ठेवून आलोय मी. भैडून मी लय दिवस झाला बोलतच होतो, म्हणजे तो 5-6 दिवस झाला आलाच नव्हता. म्हणलं ये बादलवर बसायला सवारी करतेची. आणि तो आलाय कधी माहिती का, आता दुपारच्या 12:30च्या उन्हात भेडू. त्याला म्हटलं होतं दिवस माळतं आहे, म्हणलं नाही लगेच येणार आहे, मला दिवस माळतं काम आहे. बरं चल बादल, सोडी थोडं, चल इकडे चल. बघ त्याला मुरकी बी नाही रे धरायला. तू मागून हाण ना मग त्याला. चला, हितवर धरून आणलं तुम्ही बादलला. आता चलतोय. ते काय झालंय ना, कशाला तरी घाबरतो वाटतंय तो इकडं. तेव्हा तिकडं जायला नको म्हणतो तो, पण भैडून येतच असतो त्याला. भैडू फक्त नळ्या, भैडू घोड्यासहित मला बाहेर काढते बरं का घराच्या. नळी फुटली हो, फक्त नळी फुटून देऊ नको. नाही काय नाही करीत रे ते. कशामुळे काही मी नेलं होतं आंब्याला चक्कर मारायला, 2-3 वेळेस नेलं त्याला तिकडं. पण हा एक बादल बघा, माझ्यापाशी आलं की शांतच चालतं. म्हणजे कुठं माझ्यापाशी थांबतं, नवीन कोणी बसलं ना माझ्यापाशी थांबतं. जरा चल, त्याला कळलं आहे हे आपल्या खायला प्यायला करतात. बादल ये ना इकडे, चल रे बाबा. त्याला गेट उघडं ठेवलं रे मी घराचं, जाऊ दे. चल बादल, घाबरू नको, चल मी आहे, ये मागं. चल ये बादल. आज बादलला मी गोड बोलून खावाय ना, पण नेणारच आहे तिकडं. काय तर कशामुळे काय की भीती धरली वाटते त्याने. तर भैडू, तुला घोडं चालवता येत नाही राव, तुझं ते ऐकत नाही. म्हणजे आता मी पुढं चलतोय तर चलते. हां, मी आता ह्याला सांड्यातून तुझ्या तिकडून आण, तुझ्या कोटीकडून आण सांड्यातून. अरे वळलं. बादल ये इकडे, चल ये बादल, चल. काय झालंय त्याला, ये चल. मी आता आपल्या खालच्या शेतात आलोय. आता बघा, तू भैडू तिकडे गेलं बरं का. आता मी बादलला सोडायला इथपर्यंत आलो होतो. म्हणजे कसं, मला आंब्याची चक्कर वगैरे मारायला यावंच लागतं. आणि बादल काय होतं, इकडे यायला नको म्हणत होता, पण आता भैडूच्या शेतात गेला आणि भैडू त्याला तळ्यावर नेईन. तर भैडूला मी सांगितलं त्याला तळ्यावर घेऊन जा, थोडंसं तळ्यावर फिरव, आणि मग येताना तुझ्या घराकडून ये. म्हणजे काय झालं, काल तुम्हाला इकडं आलंच नाही हौदापासून इकडं. आणि कसं मी पण नवीन आहे, म्हणजे जुनं झाल्यावर तर त्याला आणूच, आणि थोडंसं कशाला भीत वगैरे असेल तो इकडं, तसं पण असेल, म्हणून मी त्याला सोबत आलो होतो इकडं. काय झालं, तू म्हणला होता तुझ्या रानात नेऊन दे, पुन्हा मी कसा बी नेतो आता नी, आणि आता तुझ्या घराकडून ये डांबरीनी. तर मग मी म्हटलं चला, आंब्याला पण आज चक्कर होईल एक. तर इथपर्यंत मी त्याला सोडायला आलो होतो बादलला, इथपर्यंत. मग म्हटलं चला इथून पुढं जाईल तो. तर ते भैडूला नाहीच गेला बाबा, आणला भैडून परत. माझ्या अंगावर नको, माझ्या अंगावर कुठं नाही जायला. काय करते आता नाही बरं वळून. हे थांबव ना,
त्याला ऐक म्हण ना, ए पोरा. हा आणि इकडं काय म्हणतोय, नाही जाईल काय म्हणतोय. बरं मी घरी जातो मग, इथं आंबेच राहणार फिर नाही तर जा तिकडं खाली. मी चाललो घरी, बघ काय करायचं कर. पाणी वगैरे पिऊन झाले त्यांचं. काही इकडचे उभा आहेत, तिकडचे बसलेत, काही बसून उठलेत, काही आत्ताच बसलेत, असं झालं आहे. ह्या गव्हाणीचे तर सगळे आराम करते. तिकडं जरशा 2 उभा आहेत, मेंटास खाते. हा मेंटास फिमेल आहे बरं का. हा त्याच्या नावावरून तो मेल वाटतो, पण फिमेल आहे तो. मित्रांनो घोडा असं किती छान दिसतो, म्हणजे बिना मोहरकीचा. ती मोहरकी उगच वाटते आणि त्याला ती शोभत पण नाही, मोठी दिसते. पण काय होतं, फक्त गळ्यात म्हणलं तो उड्या मारायला लागला ना, रस्सी वगैरे तुटली ना, तर परेशानी करीन. मग त्याच्यामुळं सवय लागेपर्यंत मोहरकी राहूनच द्यायची. आता त्याला लोळी द्यायची ना, तर त्याच्यामुळे मी मोहरकीसोबतच आणली, मोहरकी घालूनच लोळी द्यायची. पण बिना मोहरकीचा खरंच म्हणजे छान दिसतो तो. वरून असा चेहरा प्लेन वाटतो ना, तर त्याच्यामुळं मोहरकी नसल्यावर त्याचा चेहरा चांगला दिसतो. आणि गळ्यात पण 2 रस्सीच्या जागी एकच छोटी रस्सी पाहिजे. बरं आण त्याला. अर्धा कडवळ भिजून झालं आहे. जिथं बगळेत ना, तर तिथं पाणी आहे आणि इकडं पण बगळेत. त्याच्या वरचा पाला घेतो आणि ह्याच्यात टाकतो, आधीचाच होता त्याच्यात. हे नंदिनी खाना, त्या बगिरीला इकडं खायला ठेवलं तरी तो तिकडंच खातो गावानीत. मी आता दिवस म्हणता 5 वाजून गेलेत बरं का, लाईट गेली. वैरणीची कुट्टी केली होती आणि वैरणीची कुट्टी ह्यांना खायला टाकली होती मी, जी की ह्यांच्या गव्हाणीत आहे. आता उन्हाळ्यात गुरं वैरणीला पण कंटाळतील. 1-2-4 दिवस नवीन आहे तोपर्यंत वैरण खातील, नंतर कंटाळून जातील वैरणीला. धर आणि खातू हे स्टॅलिन. तर संध्याकाळच्या सगळ्या गुरांना वैरण घालायला टाकली, त्यातला चिमण्या खात नाही. तर आता मी ऊस घेऊन आलोय. ऊस थोडंसं आणलाय, म्हणजे 1 दिवसापुरताच आणलाय आणि ऊस तोडून वगैरे आता घराजवळ आलो. आता गुरांना रोज ताजं पाणी प्यायला भेटतं. फक्त खिलरी आणि वृंदा इथं पाणी पित नाहीत, नाही तर हा हौदा पण रोज भरतो. आत्ता भैयानी भरून ठेवला आहे, हौद पण भरला आहे आणि इकडं पाणी पण मारून घेतलं आहे जरा बाजूला. तिकडं गौरांकड वगैरे जरा धूळ झाली होती ना, तर त्याच्यामुळे तिकडं पण पाणी मारून घेतलं आहे आणि इथलं पाणी स्वच्छ राहतं. आता हौदाच्या खाली थोडं हिरवं व्हायला लागले, म्हणजे शेवाळ साचायला लागले. पण पाणी इथलं आपण रोज बदलतो, त्याच्यामुळे सर्जा पण आता इथं पाणी प्यायला लागला आहे. म्हणजे सगळ्या गुरांचं बघून तो आता चिमण्या पण इथं पाणी पितोय, त्याच्यामुळे मग सर्जा पण प्यायला लागला. आता हे गुरांना मी संध्याकाळचं पाणी पाजतोय. जवळपास दिवस माळून गेला आहे. आता वेळ किती झाला तुम्हाला सांगतो, 7 वाजायला 8 मिनटं बाकी आहेत. आता दिवस लय उशिरा मावळतं बरं का. म्हणजे नाही तर हिवाळ्यात तर ह्या टायमाला अंधार पडलेला असायचा 6:30लाच. त्या 2 कालवडे आणले होते पाणी पाजायला. झाले अर्ध्यापेक्षा जास्त गुरं पाणी पाजून झालेत. बैल तर मगाच पाणी पाजली होती, तांबडे बैल पण पाजले. जय देवशींचं चल हाय. मित्रांनो आता 7:30 वाजले, सगळे कामं उरकले, दूध वगैरे काढून झाले. भैयाचं दूध काढायचं चालू आहे. हिला गाठायला आलो आहे मी. आज ही संध्याकाळी मी मोकळं सोडतच नाही, पण आज आली पळून इकडे. चल जागेवर चल. तेव्हा तिला तिकडं गाईकडे जायचंच नाही. चल धनाश्री, तिकडे चल ना, चल तिकडे गाईकडे चल. चल तो का कशी गोल गोल फिरती, पण जायलाच तयार नाही ती. तिला होय तिकडं मोठी असते ना, 2 फटके दिली की लक्षात येतं तिला कुठं जायचं ती. तर लहान आहे ना, लय मज्जा घेते माझी. बरं गेली का, थांब. आता ही पळून कुठं आली माहिती का, बघा हा गावरांग आहे, पलीकडं काबरी गोट्यात आली ती इकडं. बस तिला वाटलं इकडं आले मी धरणार नाही, पण काय होतं ना, परत मग संध्याकाळी बांधायचं लक्ष राहत नाही आणि ती इकडं तिकडं जाईन. त्याच्यामुळे तिला बांधायचं संध्याकाळी. नंदिनीला पण संध्याकाळी मोकळं सोडत होतं, पण हिला नकोच, आता बांधतोच हिला. तेव्हा कशी गुरां बाजूला लपती. तिला वाटते मी गुरांच्या पलीकडून गेली ना, मला येता येणार नाही. हे का असं दाव सोडलं ना. आता चल घरी. शेवटी बांधली धनश्री तिच्या जागेवर. तिकडून ओढत आणली मी, तिकडं पकडून तिला ओढत आणले, तेव्हा जागेवाले शांत झाले. आता बघा शेणच टाकायला लागली, इतकी पळली ती. तिला 10 भरल्यात. ही छाती आहे ना इथं दोन्ही पायामध्ये, असं हात लावला ना धड लय फास्ट धड करते.
एवढी पळली ती. आणि मज्जा येते बरं का, असले वासरं असले ना नंदनी आणि धनश्री सारखे पळणारे, तर मग मज्जा येते त्यांना पकडायला धरायला आणि बघायला पण. आपली लाडू पण तशीच परेशान करते घरात.